इथे बसायचंय. थांब. एकटं पाडलं मला. मग पैसे देत नाहीये. सीट जरा गप्प बसशील का आता? काही बोलू नकोस. सगळं माहित असताना कसं काय शांत बसू? बोलणार मी. गैरसमज झालाय तुझा, कळतंय मला का? नाही वाटत. कसला गैरसमज? काही गैरसमज वगैरे झाला नाहीये. खरं तेच बोलतोय मी. हो, खरं तेच बोलतोय. आणि अजून बोलणार मी. थांब थांब थांब. बोलूया आपण नंतर. आता झोप बघू. तू शुद्धीत नाहीयेस. शुद्धीतच आहे मी आणि शुद्धीतच बोलतोय. झोप उडाली माझी. ते बघतात सगळे माझ्या बरोबर. अन्याय करतात सगळे माझ्या. एकटं पाडले मला. सिट प्लीज, शांत हो. सगळं नीट होईल. मी आहे ना. आता झोप बरं तू. सेठ, तुला कोणीही एकटं पाडत नाहीये. तूच स्वतःला सगळ्यांपासून वेगळं करून घेतोयस. आदिती, बेटा सिद्धार्थ झालाय का शांत? एवढं काय झालं होतं त्याला ओरडायला? वरपर्यंत आवाज आला अगदी. म्हणून मी डॅड, बेटा तू काळजी करू नकोस. हा, मी आहे ना. मग स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. प्लीज. हे सगळं तुझ्या आणि माझ्या भल्यासाठीच चाललंय आदिती. तुमचा अमेरिकेत सुखी संसार आणि प्रॉपर्टीवर माझं रिसोर्ट पूर्ण होण्यासाठीच चाललंय. अहो, तू आहे ना फक्त पल्लुआकीवरती आवाज चढवून बोल. हा, दुसरं तुला काय जमणार नाही. स्वतःच्या हक्कासाठी, स्वप्नासाठी तुम्ही आवाज नाही वाढवणार कधी. तुला बोलता येत नाही. मी बोलतो ना. मला जे वाटतं ते मी बोलतो. म्हणून मी वाईट. म्हणून तुला या घरात महत्व नाहीये महत्व तुला. तुला ना तुझे निर्णयच घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट तात्या आणि आप्पा यांना विचारूनच करतो. अरे तू आहेस ना, तू त्यांच्या हंटरवर जाणार आहे ना. नंदी पहिले नंदी पहिले. आपल्या या तुटलेल्या झाडाच्या फांद्या पुन्हा जोडल्या जातील आणि पुन्हा सगळं काही सुरळीत होईल. अहो, सिद्धू भाऊजींचा फोटो नाहीये यात. घ्या. इथे सिद्धू नाहीच आहे. तसंही त्याने वेगळं व्हायचं ठरवलंच आहे. तर नका बोलू मोठं बाई. अहो, इथेच कुठे पडला असेल. आपण सगळे शोधूया. श्वास हा, मी या बाजूला शोधतो. शोधलं सगळीकडे, पण नाही सापडलं. पण आपण काय शोधतोय? काय झालं? काय शोधताय तुम्ही? बघ ना आदिती, अगं सगळ्यांनी मिळून हा फॅमिली ट्री जोडण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धूचा फोटो सापडत नाही. त्यामुळे अपूर्णच राहिलंय. काळजी नका करू तुम्ही. मी करते पूर्ण.
बघा, आता हा फोटो चिटकवला ना की मग आपलं फॅमिली ट्री पूर्ण होईल. सुहास भाऊजी, तसाही सिद्धूचा फोटो फॅमिली ट्री मध्ये लागला तरी त्यांनी ठरवलंय त्याला जायचंय ना. मोठ्या बाई, सेठ जरी अमेरिकेला गेला तरी तो तुम्हा सगळ्यांपासून कधीच वेगळा होणार नाही. तो या कुटुंबाचा भाग आहे आणि कायम असणार. डोकं काय एवढं जड वाटतंय? अदिती, अदिती, एवढा वेळ झोपलो मी? सेठ, खरंच एवढं सगळं आहे का रे तुझ्या मनात? किती बदललायस तू? तोंडाला येईल ते बोलत होतास. काय वाटलं असेल सगळ्यांना? आधी मला वाईट वाटायचं तुझ्याबद्दल, पण काल तुझे काही वागलायस ना ते आठवून राग येतोय तुझा. सेठ, का असं वागतोयस? काय आहे? काय करतोस तू? काय झालं? अगं कपच फुटलाय ना. ह्या सिद्धूचा अजून राग गेलेला दिसत नाही. आता आदितीशी भांडतोय. काय करावं या पोराचं काही कळत नाहीये. खा खा, ओरिजिनल देशमुखने बनवला आज नाश्ता. हा, नको. तर्री सारखे तरतरीत व्हाल सगळे. हा ताई घे. नको नको रत्नाक्का, मला बस झालं. आवडली नाहीये म्हणून की मी बनवलीये म्हणून खायची नाहीये? नाही रत्नाक्का, मिसळ खूप छान झालीये, पण बस मला. अगं मग खा ना, नाहीतरी इतर वेळी म्हणतच असते ना स्वयंपाकघरात रत्नाक्का काहीच करत नाही म्हणून नुसत्या ऑर्डरी सोडतात. हा, आज केलाय मी नाश्ता, खा पोटभर. रत्नाक्का हो, गप खा. नाना तुला वाढू? नाही, मला पण बस भरलं माझं पोट. तुम्ही काहीच खात नाहीये. अरे काय हे? मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई. मोठ्या बाई नाही, आज मी बनवलाय नाश्ता. ए बाप्या, चल बस, मी वाढते तुला. ते नाश्त्यात राहू दे ग बाजूला. मोठ्या बाई, हो सिद्धू उठलाय. आता मी त्याला गॅलरीत पाहिलंय. आता तो आदितीशी भांडतोय. काय तिच्याशी भांडतोय? काय करावं या पोराला? कालचा तमाशा काय कमी होता हा? म्हणून आज सकाळी सकाळी सुरुवात केली त्यांनी. आता तो खाली येईल. हा, मग येऊ दे ना. काल नव्हता शुद्धीत, आज तर आहे ना शुद्धीत. आणि आला ना तो तर मी बोलेल त्याच्याशी. बापू तू बस, मी वाढते तुला. खाऊन घे तू. नको नको, मला अजून माझं कालचं टेन्शनच गेलं नाहीये. मी असं करतो, मी गोठ्यात जातो, ताजं दूध पितो आणि मग मला बरं वाटेल. खूप टेन्शन झाले माझ्या डोक्याला. का वाद घालत असेल हा आदिती बरोबर? एकतर ती पोरगी सगळं सांभाळून घेतेय, त्यालाही सावरतीये, आणि हा तिच्याशीच भांडतोय. मोठे बाई, तुम्ही कुठे निघालात? आले बघून. उगा सिद्धूमुळे आता आदितीला त्रास व्हायला नको. त्या दोघांच्यात भांडणं नकोत वाढायला.
थांबा मोठे बाई. हे बघा, नवरा बायको आहेत दोघं, पाहून घेतील त्यांचं काय ते. आणि उगाच आपण जायचो, मध्ये पडायचो, आधी तिची बाजू घ्यायचो आणि त्याच्यावरून सिद्धू आणखीन चिडायचा. अहो पण रत्नाकर हे नाही मोठ्या बाई, बसा बसा. हे बघा, सिद्धू चुकीचा जरी वागत असला तरी आधी ती समजूतदार आहे ना, घेईल ती सगळं सांभाळून. तुम्ही खा ना. हा खा. सुमित्रा, रत्नाक्का बरोबर बोलते. सिद्धूला थोडा वेळ देऊयात. काल शुद्धीत नव्हता, कदाचित त्याला त्याची चूक कळेल, त्यामुळे कुणीही त्याला जाब वगैरे विचारायला नको. ए नाना, अरे संपव ना मग जा. नाही, बस झालं. मला मळ्यात जायला उशीर होतोय. नाना, अरे थांब, मी शेतावर चाललोय, जाताना तुला सोडतो. नको आप्पा. अरे ते मला रस्त्यात अजून 1-2 काम आहेत, निघतो मी. माझंही झालं, मी जातो शेतावर. अरे अप्पा, नाही, रत्नाक्का, तुम्ही खाऊन घ्या, बसा बरं. हो रत्नाक्का, आम्ही नंतर खातो, तुम्ही बसा ना, द्या मी वाढते. नाही नको, बसा तुम्ही, संपवा सगळं. काय मी उगाच बसले तर हे उरलेलेही पळून जातील माझी नजर चुकवून. पाहिलं ना अप्पा आणि नाना कसं कामाचं कारण सांगून निघून गेले ते. मला वाटलं होतं सगळे आवडीने खातील, म्हणून ही एवढी टोप भरून मिसळ केली. अर्धी पण झाली नाहीये, कुणीच नीट खात नाहीये. तसं नाहीये रत्नाक्का, मिसळ चांगलीच झाली, पण काल सिद्धूने जो काही तमाशा घातलाय ना, त्याने आधीच पोट भरले, म्हणून आज घास उतरतच नाहीये घशाखाली. पल्लू, तुला जर भूक नसेल ना तर खाऊ नको, पण शांत बस. तुम्ही मला का ओरडताय? मी बरोबरच बोलतेय. अरे पण तुला विचारलं कोणी? जे समोर दिलंय ना ते गपचूप खा, नाहीतर उठ इथून. माझी चूक नसताना नेहमी तुम्ही मलाच ऐकवत असता. अरे नाही पल्लू, ऐक ना, थोडं खाऊन जा. अरे बाळा, काय गरज होती तिला ओरडायची? अगं रत्नाक्का, तिला कुठे काय बोलायचं ना हेच कळत नाहीये. तिचं सोड, तू बस, तू खाऊन घे. सुहास, झालं का तुझं? चल, मला उशीर होतोय, आपण निघू. नाही बाळा काका, तू जा पुढे, मी आज उशीर येणार. काय तू आणि उशिरा? हो, ऍक्च्युली सुरुवातीचे काही लेक्चर्स आज कॅन्सल केले, म्हणून मी उशिरा जाईल. तू पुढे, मी नंतर येईल. मी येतो नंतर. याला काय झालं? मी आलेच. अगं तू पण. आज सगळेच वेगळंच वागतायत. कालच्या सिद्धूच्या वागण्यामुळे सगळेच जण दुखावले गेले. हे काय मोठे बाई, तुम्ही पण जाणार? हे बघा, मी खरंच चिडेला अशा ना. मोठे बाई, तुम्ही तरी खा ना, बसा, थोडं तरी खा ना. हो, माझ्या मुलाच्या वागण्यामुळे घरात कोणालाच अन्न गोड लागत नाही, मग मी तरी कशी खाऊ? आधी तिथं रूमच्या बाहेर यायला तयार नाहीये, जबरदस्तीने चहा देऊन आले तिला. मला एक कळत नाहीये, सिद्धूला काल वागायचं ते वागला तो, पण त्याच्यामुळे आपण सगळे का खाणं सोडतोय? काल रात्री सुद्धा कुणीच जेवलं नाहीये, आता सुद्धा सगळं असंच आहे, कुणीच नीट खाल्लेलं नाहीये. आणि ज्याच्यामुळे हे सगळं घडलंय तो बसलाय वर बायकोशी भांडत. एवढी काय रागावतेस तू? रागवू नको तर काय करू? इतके लगेच नॉर्मल कसं वागू शकतोस रे तू? म्हणजे अच्छा, हे वेगळं वागू का? सिड, तू विसरलास का काल काय गोंधळ घातलायस ते? काय काय गोंधळ घातला मी? सिड, तुला खरंच आठवत नाहीये तू काय केलंस? मला तर तू जे काही बोललायस ना त्यामुळे लाज वाटते सगळ्यांसमोर जाण्याची. सगळ्यांना कसं फेस करू तेच समजत नाहीये. अगं असं काय वागलोय मी? सिड प्लीज. नाही, मला नाही माहित तुला खरंच आठवत नाहीये की नाटक करतोयस तू, पण प्लीज त्या गोष्टी परत नको, प्लीज.
मला खरंच कळत नाहीये तुझं वागणं. काल एक आज एक. काय घडलंय काल रात्री आणि मला कसं आठवत नाहीये. अरे असं वागायचंच का की ज्याच्यामुळे तोंड लपवावं लागेल? मी काहीही चुकीचं बोलले नव्हते. सिद्धूमुळे सगळे डिस्टर्ब आहेत. अरे पण हे सगळ्यांसमोर बोलण्याची काय गरज होती? हे बघ पल्लू, तुला हजारदा सांगितलंय की तू हे दररोज टीव्ही सिरियल बघत जाऊ नकोस. अरे त्याच्यामुळे डोकं खराब झालंय तुझं, म्हणून तू असं काही बोलत बसतेस की ज्याच्यामुळे 4 लोकांचं मन दुखेल. त्या मोठ्या बाईंचा चेहरा बघितलास? तुम्ही अजूनही त्या मोठ्या बाई आणि त्यांचा सिद्धू यांचाच विचार करताय. काल तुमचा एवढा अपमान झाला त्याचं काहीच वाटलं नाही ना तुम्हाला? अरे त्या सिद्धूच्या बोलण्यात काहीच तथ्य नाहीये आणि वाईट काय वाटायचं त्यात? का विचार करायचा एवढा? उलट तसा विचार करा जरा. तो सिद्धू बघा, स्वतःची स्वप्न पूर्ण करायला अख्ख्या जगाशी लढतोय, नाहीतर तुम्ही. अहो काय झालं? खाली नसे का निघून आले? मग काय करू? काय करू काय? त्या सिद्धूदादा समोर जाण्यापेक्षा निघून आलो मी. अहो इतकं काय मनावर घेताय? हे सगळं ना कालच्या त्याच्या त्या बोलण्यामुळे होतं. हे बघा, तुम्ही ना खूप जास्त विचार करताय. भाऊच आहेत ना ते तुमचे. हो मान्य आहे ना भाऊचे, पण मग सगळ्यांसमोर मला या घरात काहीच महत्व नाही हे बोलण्याची काय गरज होती? तुला बोलता येत नाही. मी बोलतो ना, मला जे वाटतं ते मी बोलतो, म्हणून मी वाईट. म्हणून तुला या घरात महत्व नाहीये महत्व तुला. हो, पण आपल्याच माणसाच्या बोलण्याने इतकं का हट व्हावं? सत्य नेहमी कटू असतं. कदाचित सिद्धूदादा खरं बोललाय. चुकून कप फुटला. कुठे टाकू? नशीब फुटलंय माझं. कपाचं काय घेऊन बसलास? असं काय बोलतेस? हो, आणि तुला लिंबू पाणी हवं असेल ना? डोकं दुखत असेल तुझं. तुला कसं समजलं? काल एवढा तमाशा केल्यावर दुसरं काय होणार आहे? जात आणि काय हवं ते बनवून घे. कोणी तुझ्या हातात काय आणून देणार नाहीये. ऐक ना मोठी बाई, मोठी बाई, असं का बघताय? काय करतोयस? नाही काय नाही, बघतोय. कशाला? ए बाबा, तू आहे ना याच्यापासून लांबच राहा. का? मी काय केलं? काय केलं म्हणजे? परत तोडायचंय? पुन्हा तोडायचं म्हणजे? काल रात्री हे मी तोडलं? सांग ना रत्नाका प्लीज, सांग ना. मी काल रात्री काहीतरी मेजर राडा केलाय. कोणीच नीट बोलत नाही. अदितीने पण चिडचिड केली. नानी काकी अशी का बघते माझ्याकडे? हा सिद्धू असा का बघतोय माझ्याकडे? मी काही केलंय का? नानी असं बघत होती म्हणजे तिला नक्की आठवतंय आणि ती विसरली नाही. नक्की काहीतरी भयानक घडलंय.